निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी नेमकं काय घडतं, पडद्यामागे कशी यंत्रणा काम करते, ही उत्सुकता आपल्या सगळ्यांनाच असते, बरोबर ना? चला तर मग, आज आपण नंदुरबार पालिका निवडणुकीच्या मतमोजणीच्या त्या 2 तासांच्या आत काय घडतं, त्या सगळ्या प्रक्रियेत जरा डोकावून पाहूया. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. फक्त आणि फक्त 2 तासात निकालाचा कल स्पष्ट होणार. पण हे इतक्या जलद गतीने कसं शक्य आहे? यामागे एक जबरदस्त, अगदी काटेकोरपणे नियोजन केलेली यंत्रणा काम करत असते. तर या सगळ्या नाट्यमय दिवसाचा पडदा उघडला तो 21 डिसेंबरच्या सकाळी ठीक 10 वाजता, जेव्हा मतमोजणीला अधिकृतपणे सुरुवात झाली. आता इतक्या फास्ट निकालाचं जे रहस्य आहे ना, ते दडलंय याच्या जय्यत तयारीत. खरं सांगायचं तर ही तयारीच या संपूर्ण प्रक्रियेचा आत्मा आहे. आणि सुरक्षा व्यवस्था किती कडक असते याचा जरा विचार करा. सगळ्या ईव्हीएम मशीन्स स्ट्रॉंग रूममध्ये अगदी चोख बंदोबस्तात ठेवलेले असतात आणि मतमोजणीसुद्धा त्याच ठिकाणी होते. सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर आणि आतमध्ये प्रवेशावर कडक नियंत्रण. यामुळे संपूर्ण प्रक्रिया एकदम पारदर्शक राहते. एवढी मोठी प्रक्रिया सांभाळायला किती माणसं लागत असतील याचा काही अंदाज आहे? तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण फक्त नंदुरबार पालिकेच्या मतमोजणीसाठी तब्बल 135 कर्मचारी कामाला लागले होते. हा आकडाच या कामाची व्याप्ती दाखवून देतो. आणि हे जे 135 कर्मचारी होते त्यांची विभागणी कशी झाली होती, तर प्रत्येक मतमोजणी टेबलवर 5 कर्मचाऱ्यांची एक टीम तैनात होती. याचाच अर्थ प्रत्येक मताची मोजणी अत्यंत काळजीपूर्वक आणि अचूकपणे केली जात होती. ही प्रक्रिया फक्त नंदुरबारपुरती मर्यादित नव्हती, तर जिल्ह्यातल्या 4 पालिकांमध्ये एकाच वेळी पार पडली. पण हो, प्रत्येकाची पद्धत तिथल्या गरजेनुसार थोडीशी वेगळी होती. इथे बघा, हा फरक आपल्याला अगदी स्पष्ट दिसतोय. नंदुरबार, जी अ वर्गातली मोठी पालिका आहे, तिथे मतमोजणीसाठी तब्बल 11 फेऱ्या लागल्या, तर दुसरीकडे ब वर्गाच्या शहाद्यामध्ये हेच काम फक्त 5 फेऱ्यांमध्ये पूर्ण झालं. म्हणजे सरळ हिशोब आहे, पालिका जितकी मोठी तितकेच जास्त फेऱ्या. बरं, आपण सारखं फेऱ्या म्हणतोय, पण या फेऱ्या म्हणजे नेमकं काय? आणि मतमोजणी ही अशा फेऱ्यांमध्येच का केली जाते? चला, त्यामागचं नियोजन काय आहे ते समजून घेऊया. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर, फेरी म्हणजे मतमोजणीचा एक ठरलेला टप्पा. यात काही विशिष्ट प्रभागांमधली मतं एकाच वेळी मोजली जातात. यामुळे होतं काय की संपूर्ण प्रक्रियेत एक शिस्त राहते आणि कोणताही गोंधळ उडत नाही. हे नियोजन किती अचूक असतं ते इथे पहा. नंदुरबारमध्ये पहिल्या फेरीत प्रभाग क्रमांक 1 आणि 2, त्यानंतर थेट 9व्या फेरीपर्यंत प्रत्येक फेरीत 2-2 प्रभाग आणि मग शेवटच्या 2 फेऱ्यांमध्ये 1-1 प्रभाग. सगळं काही अगदी काटेकोरपणे ठरलेलं असतं. आणि एक महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक पालिकेत मतमोजणीसाठी 13 टेबल होते. त्यातला एक टेबल हा खास टपाली मतदानासाठी म्हणजे पोस्टल बॅलेटसाठी राखीव ठेवण्यात आला होता. यामुळे एकही मत मोजणीतून सुटणार नाही याची काळजी घेतली जाते. आता नंदुरबारच्या तुलनेत शहाद्याची प्रक्रिया कशी वेगळी होती ते पाहूया. इथे फक्त 5 फेऱ्या झाल्या, कारण साहजिकच प्रभाग कमी होते. पहिल्या फेरीत 3 प्रभाग, तर शेवटच्या फेरीत फक्त एकच. यावरून हेच दिसतं की ही प्रणाली गरजेनुसार किती सहजपणे बदलली जाऊ शकते. ही झाली सगळी तांत्रिक बाजू. पण या आकड्यांच्या आणि प्रक्रियेच्या पलीकडे एक मानवी बाजूसुद्धा आहे. ज्यांचं भवितव्य पणाला लागले त्या उमेदवारांच्या मनात नेमकं काय सुरू असेल? आणि इथेच ही सगळी तांत्रिक प्रक्रिया एका भावनिक वळणावर येते. जसजसा निकाल जवळ येऊ लागतो तसतशी उमेदवारांच्या हृदयाची धडधड वाढत जाते. बातमीत म्हटल्याप्रमाणेच जशी निकालाची तारीख जवळ येत आहे तशी उमेदवारांमधील चलबिचलता वाढली. ही धाकधूक, ही उत्सुकता, हाच या प्रक्रियेचा खरा मानवी चेहरा आहे. शेवटी ही निवडणूक प्रक्रिया म्हणजे माणसं, नियम आणि तंत्रज्ञान यांचा एक अप्रतिम संगम आहे. आणि या सगळ्यांचं एकच ध्येय असतं, प्रत्येक मताची अचूक आणि पारदर्शकपणे मोजणी झाली पाहिजे. आणि खरं पाहिलं तर हाच आपल्या लोकशाहीचा एक महत्त्वाचा आणि तितकाच रंजक आधारस्तंभ आहे. चर्चांसाठी आणि नवीन व्हिडिओंसाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.